मी झाला फटाफट तयार होऊन सन्या निघाला घराच्या बाहेर, कारण आमचा पंखा सुभेदारला होता. तर आम्ही सगळ्यात पहिले गेले आकाश भाऊच्या दुकानावर, कारण पंखा ते आला. तर मग घरून गाडी काढली, गाडीला मारली किक आणि निघाले आम्ही बाजाराकडून. बाजार होता आज आमच्या गावाचा, तर मग आम्ही बाजाराचे पण थोडेसे व्हिडिओ घेतले. आमच्या जे महाराजला घेतला व्हिडिओ मध्ये न धकले आम्ही पुढे. गाडीवाला न्यारा वाट पाहत होता, पुढे धकाळत ना होता. ट्रॅफिक न्यारी होती, कारण आज आपल्या गावाचा होता बाजार. त्या कारणानं थोडीशी ट्रॅफिकचा आम्हाला सामना करना पडला, कारण आमच्या घरात ती माझा पंखा जो आहे ना बिघडून गेला होता. मग काय फटाफट आम्ही आले आकाश भाऊच्या दुकानावर. ते आकाश भाऊच्या दुकानावर दिला पंखा. त्यांना म्हटलं तुम्ही सुधारून ठेवा. आकाश भाऊ काही होते ना, त्यांचे होते बाबा. आकाश भाऊ म्हणत 1 घंट्याच्या बाद मध्ये येणार आहे. म्हटलं ठीक आहे. आकाश भाऊ आले की त्यांना सांगून देता नारायणचा पंखा आहे. मग काय फटाफट आम्ही निघाले बस स्टॉप कडे, कारण आम्हाला जायचं होतं ब्रह्मपूरला. मग आम्ही ब्रह्मपूर का बरं गेले ते तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये. पोचून गेले होते बस स्टँड वरती, आणि बस स्टँडचा रोड तुम्ही पाहू शकता कितला खराब आहे. मग काय आम्ही फटाफट थोडीशी गाडी पुढे काढली आणि बस स्टॉपच्या रस्त्याने आम्ही लागून गेलो ब्रह्मपूर जाया करता. मग काय ब्रह्मपूर जाताना तुम्ही पाहू शकता आमच्या गावाची सडक किती प्यारी आहे, कारण तिच्यामध्ये एक पण गड्डा नाही आहे. पण तुम्हाला असं वाटत असेल असं काही नाहीये. माझ्या गावाची जी सडक आहे ते पूर्ण गड्ड्यामध्येच आहे. मग काय आम्ही फटाफट घेतले थोडेसे आमचे व्हिडिओ सिनेमॅटिक घ्यायची कोशिश करत होते, पण ते काही येत न होते. मग काय आम्ही थोडेसे दुरीवर गेले, मग काय येत होते बाबा हनुमानजीचं मंदिर. खोले आमच्या गाडीची स्पीड, थोडासा माझा चेहरा, आणि आलं बाबा हनुमानजीचं मंदिर. ह्या मंदिराला आम्ही थोडंसं दर्शन केलं. मग निघाले क्रॉस, आणि तिथल्याच आम्ही पोहोचले आमच्या कॉलेज जवळ, कारण इथून मी ग्रॅज्युएशन केलं होतं आणि हे कॉलेज माझ्या गावाजवळच आहे. मग काय थोड्याशा दुरीवर आम्ही तडून निघून गेले, कारण आम्हाला जायचं होतं ट्रॅक्टर शोरूमला. ट्रॅक्टर शोरूम जायच्या अगोदर आम्ही साईड मध्ये गाडी रोखली, कारण माझा येणार होता मित्र जितेंद्र. त्याला आम्ही घेतला आणि मग आले आम्ही ट्रॅक्टर शोरूम वरती, कारण आम्हाला घ्यायचं होतं ट्रॅक्टर शोरूम वर पोहोचताना आम्ही डायरेक्ट बसून गेले होते ट्रॅक्टर वरती. जितेंद्र खालीच उभा होता. त्याला म्हटलं तू जरा आमचा व्हिडिओ बनवय. मग काय आम्ही ट्रॅक्टरवर बसताना सेल्समॅन आले आणि त्यांना सेल्फ मारून सने ट्रॅक्टरला काढलं चढून बाहेर, कारण आम्हाला ते दाखवणार होते की ट्रॅक्टर कसं चालते आणि त्याचे पॉवर किती आहे. तर मग काय सेल्समॅन भाऊन चालवलं ट्रॅक्टर, आणि ती कोणाच्या वक्ती मग चालवलं आम्ही ना ट्रॅक्टरची पॉवर तर जबरदस्त होती. ट्रॅक्टर एकदम भरपूर मस्त चालत होतं. आम्हाला पण अच्छा वाटत होते की जरा लंबर ट्रॅक्टरला घेऊन जायचं पाहिजे. मग काय सेल्समॅन भाऊला आम्ही उतारला, आणि सेल्समॅन भाऊ उतरून सना पुढे जायला लागला. आम्ही टाकला पहिला गेअर आणि ट्रॅक्टरला लावला आम्ही पुढे घेऊन सना. मग काय सेल्समॅन भाऊ म्हणायला लागले की ट्रॅक्टर मागे रिवर्स मध्ये लावा. मग काय आम्ही त्यांच्या जागावरून घेतलं होतं, तरीच आम्ही ट्रॅक्टरला रिवर्स मध्ये लावून दिलं. हे ट्रॅक्टर आम्ही घेण्याची इच्छा आहे, तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये हे ट्रॅक्टर आम्ही घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे. हे आहे महिंद्राचं अर्जुन अल्ट्रा 555. हे तुम्ही घ्यायला पाहिजे की नाही तुम्ही सांगा. आणि जिथून मी आले चहा प्यायला, मग काय आम्ही निघाले ब्रह्मपूर जाया करता. माझं होऊन गेलं तो शर्ट खराब, तर मग मी बदललो शर्ट आणि आले आम्ही शासकीय कर्मचारी नवदुर्गा समिती द्वारा. अडीच सजला आहे माता राणीचा भव्य दरबार. हे आहे 51 शक्तीपीठ. आम्ही कुठे आले आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. मी आहे तहसील जवळ, आपल्या ब्रह्मपूर जिल्ह्याची पुराणी तहसील जवळ बसलेले आहे 51 शक्तीपीठ. माता राणीचा भव्य दरबार इथे सजलेला आहे. आणि हे पहा तुम्ही माता राणीचे थोडेसे व्हिडिओ. अगर तुम्हाला कसं वाटते हे मला नक्की सांगा. बोला जय माता की. अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि मला फॉलो जरूर दाबा, कारण तुम्ही मला फॉलो करताना तर तुमचं मला प्यार भेटेल आणि मला नवीन व्हिडिओ बनवायची उत्सुकता वाढेल. तर चला मग मी भेटतो तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. अगर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर भेटतो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. टाटा बाय.